नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी 3 वाजता सुरुवात करते. कामं आवरत आवरत खूप उशीर झाला होता मला. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. तर पूजा वगैरे मांडून झालेली आहे माझी. पूजा आता मी 12 वाजता मांडून घेतलेली होती. हे बघा इथं पूजा वगैरे मांडली, घरातले सर्व कामं आवरले आणि आम्ही टेरेसवरती गेलो होतो वरती. तर सोलर लावलेले आम्ही, तर त्या प्लेटा वगैरे धुवावे लागतात. तर त्या प्लेटा धुतल्या, परत मग पूर्ण टेरेस वगैरे धुवून आम्हाला 2-2:30 वाजून गेले होते. आणि तेवढ्यात माझ्या ननंदबाईचा फोन आला. तर आम्ही दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे माझ्या नंदुई भाऊला. आणि मला घेऊन जायचं आहे टिफिन, आणि पटकन टिफिन बनवला अजून परत. आणि किती धावपळ राहते मग तुम्हाला तर माहितीच आहे. मी पोकळ्याची भाजी, कांद्याची पात, चपात्या, पापड असं बांधून घेऊन चालली त्यांना. तुम्हाला कांद्याची पात बाकी अजून, आणि पोकळ्याची मी पूर्ण बांधून घेतली. आता किचन ओटा एवढं आवरायचं आहे, तर गुड्या आवरून घेणार आहे. आणि सकाळी म्हणजे ना माझ्याकडे गव्हाचं पीठ होतं नाही, तर मग मी खिचडी बनवली होती मुलांना. आणि माझा तो गुरुवार आहे. आता मग मैत्रिणीकडून चालली दवाखान्यात. तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आला, तर मला साड्या पाहिजे तुझ्यावाल्या. तर मी तिला हे सर्व साड्या देते, 5-6 साड्या देऊन देते तिला. ज्या पटतील ते साड्या घालते. हे बघा. आणि इकडे टिफिन रेडी झालेला आहे. गुड्या आली, गुड्या जेवण करते. तर चला, खूप धावपळ झालेली माझी. लाईट बंद करते. गुडू, तो दवल आला तर देऊन देतो बेटा. बाय, नको दरवाजा बंद करून घेतो. चला आपण जाऊ पटकन. रात्री मला यायला 7:30 होऊन गेले होते. आणि मग मला दवाखान्यात टिफिन पण द्यायचा होता आणि कथा पण वाचायची होती. काल तो उपवास होता माझा. आणि काल गुरुवार माझा उपवासाचा असा गेला ना, तुम्हाला काय सांगू. फक्त 2 कप चहावरती मी दिवसभर राहिली. आणि रात्री मी जेवायला बसली तर अक्षरशः मला जेवणसुद्धा गेलं नाही. आणि रात्री मला मग आवरत 10-10:30 वाजून गेले. मग व्हिडिओ काही केला नाही. तर चला म्हटलं आज तरी थोडासा व्हिडिओ करावा. आणि आता 5:30 होत आहे. चहा ठेवला आहे मी. आता थोडं मला फ्रेश वाटते. आणि तिथून आली, माझं कंबर इतकं दुखत होतं ना. आज माझा दिवस तसाच गेला. सकाळी दवाखान्याचे टिफिन होते, परत मुलांचे, साहेबांचा. आज खूप धावपळ झाली. आणि मग दुपारी मी थोडा आराम केला. आणि अक्षरशः मला थंडी, ताप इतकं कसं तरी होतं आहे ना. आणि इकडे इतकी थंडी वाजते ना, खूपच थंडी वाढलेली आहे. तर मी दिवसभर घरात होती आज. कंटाळा केला बाहेर जाण्याचा सुद्धा. कपडे वगैरे सुद्धा मी 3 वाजता टाकले, इतकी थंडी वाजत होती. आणि आता चहा ठेवला, फ्रेश झाली थोडीशी, बरं वाटतंय मला. स्वेटर वगैरे तर सकाळचं घातलेलं आहे. शॉल घेतली अंगावरती आता, म्हणजे अजेस्ट काढली मी शॉल घेतली. आणि संध्याकाळचा झाडू पोचा वगैरे सर्व झालेलं आहे, फक्त भांडे रजायची बाकी आहे. आणि परत दवाखान्यात टिफिन द्यायचा आहे. तर म्हटलं टिफिनला काय करावं, इतकं टेन्शन आलेलं आहे मला. आपण राहिलं तर ठीक आहे, काहीतरी बनवून घेतो, खाऊन घेतो. पेशंटला वेगळं, परत जे आहेत माझी भाचा आहे, ननंदबाई आहे, त्यांना वेगळा. तर सकाळी मी मेथीची भाजी आणि शेवभाजी, पोळ्या, भात असं बनवलं होतं. तर आणि मुलांचं वेगळं नाश्त्याचं. तर चला, मी काय करते आता, चहा घेते. या तुम्ही पण चहा घ्यायला, कारण की मला चहा पिल्याशिवाय अजिबात उमजणार पण नाही. कारण की मी थोडा आराम केला, बरं वाटतंय आता. तर म्हटलं चहा घेते, चहाने थोडं अजून परत बरं वाटेल. आणि किचन वाटा मी तसाच राहू दिलेला आता, जसा मी सकाळी आवरला ना. अजिबात हिंमत नव्हत होती माझी. आणि माझं आवरणं माहिती आहे का, 2-2:30 वाजेपर्यंत आवरणंच गेलं माझं. तर मग मी भांडे घासून घेतली, थोडा आराम केला. आता थोडी फ्रेश झाली, झाडू पोचा वगैरे आवरून झालं. आणि आता ठेवला आहे चहा. तर या चहा पिल्याशिवाय म्हटलं पाहिजे. आणि आता काहीतरी बनवते मी स्वयंपाकात. तर चला, पहिले चहा घेऊन घेते आणि मग बोलते तुमच्याशी. होते आपला चहा. आता भांडे पण लावून देते मी पटापट.
ज्या दिवशी आपल्याला काम करायचा कंटाळा येतो ना त्या दिवशी जास्त काम वाढून जात. दूध ठेवलं आणि पूर्ण दूध ओतू गेलं. इतका कंटाळा येतोय मला आणि डायरेक्ट संताप पण येतोय. हसू बी येत आहे आणि माझ्यावरती संताप पण येत आहे. दूध का ठेवलं बुवा असं. आणि दूध ठेवलं 5च मिनिटं मी बाहेर गेले तेवढ्यात ओतू गेलं. हाय धुवावं तर लागेलच. स्वयंपाक करायचा आहे मला. चला धुवून घेते. केव्हाची विचार करत होती तर काय करायचा बुवा स्वयंपाक तर. आणि शेवटी मी निर्णय घेतला, म्हटलं मेथीचे पराठे बनवू आपण. तर मेथीचे पराठे बनवते आणि गुळाचा शिरा आणि आपली शेंगदाण्याची ओली चटणी. तर मी मेथीच्या पराठ्यांचं आहे ना भिजून घेतलं कारण की उशीर झाला असता. त्याच्यामुळं म्हटलं आता मी काही मेथीच्या पराठ्यांचा व्हिडिओ काही म्हणजे म्हटलं मी काही आता मेथीचे पराठे रेसिपी शेअर करणार नाही. नेक्स्ट टाईम मी बनवणार ना त्यावेळेस मी मेथीचे पराठे कसे बनवते, पीठ कसं मळते ते दाखवण्याचा प्रयत्न करीन पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम. तर आता मी काय करते मेथीचे पराठे बनवून घेते. आणि काल मी तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या बुधवारच्या बाजारातून, तर त्या उकडून हे बघा. आणि आम्हाला चौघांना इतक्या आवडता, भाजी वगैरे नाही आवडता आम्हाला, पण अशा उकडून मी रात्रीच उकडून घेतलेल्या होत्या आणि अशा कोरड्या करून मग त्यांना अशा पाटीमध्ये टाकून दिलेलं आहे. मस्त झालेलं आहे. गुड्याने खाल्ल्या, मी खाल्ल्या, कृष्णाने खाल्ल्या आणि कृष्णा बोलून गेलेला आहे. तर मी तिथून आल्यावर परत खाणार बा असं म्हटलं ठीक आहे. आणि आमच्या साहेबांनी अजून खाल्लेल्या नाही आहे, ते आल्यावर खातील. त्याच्यामुळं मी म्हटलं थोड्याशा मोकळ्या करून देते. तर मोकळ्या करून दिलेल्या आहे आणि मी लागते आता स्वयंपाकाला. तर हे बघा इथे मेथीचे पराठ्यांचं भिजून ठेवलेलं थांब. आता पराठे करून घेते पहिले. इकडे चटणीची पण पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे आणि शेंगदाणे संपलेले. आमच्या साहेबांना सांगितलं तर तिकडनं शेंगदाणे घेऊन या. तर चला पराठे बनवून घेते मी पटापट. पराठे करून झाले, चटणी करून झाली आणि आता बनवते मी शिरा गुळाचा रव्याचा. चला इथे मी गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे, तेल टाकून घेतलेलं आहे. तुपाचा बनवायचा नाही आहे, तेलाचा बनवायचा आहे. तर आणि इकडे थोडेसे बदाम काजू घेतलेले, त्यांना जास्त सांगितलेले थोडेसे म्हणजे थोडासा जी शिरा त्याच्यामुळे तेवढंच घेत जसं. आणि हे बघा इथं तुपाऐवजी आणि जेवणाची तयारी पण झालेली. हे बघा ते दाखवू शकतात, पण जे त्यांचं ते डॉक्टरांचं आहे ना ते एकदम त्यांच्या गप्पा चालू आहे. तोपर्यंत माझा शिरा होणार इथं. शिरा करून घेते आणि मग बोलते. आणि आम्ही सर्वजण चाललो आता टिफिन द्यायला. हॅलो आम्ही आलो दवाखान्यात आता.
होय गुडिया इकडे बघ ना ग बाई. आलं बे मामा खाली जाऊन गेले. चल कॅमेरा आहे ना. नाही बेटा येईल मग मस्त आहे पण का बघ ते सरांनी दवाखान्यातून आलो आणि गुडिया बसली आता जेवायला आणि मी खाते तुरीच्या शेंगा. या तुरीच्या शेंगा खायला आणि ह्या शेंगा जर आहे ना तोंडी लागल्या ना तर अक्षरशः जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत उठू वाटत नाही. खायला एकदम भारी लागतं. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. मी शेंगा खाऊन घेते आणि मग झोपते. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.